आज सकाळी 4 वाजता उठण्याचं कारण म्हणजे आज आम्ही चाललो होतो तुळजापूरला देवीच्या दर्शनाला. मस्तपैकी फ्रेश झालो आणि चहा बिस्कुट खाल्ला आणि केलं सामान पॅक आणि टाकलं गाडी आणि बसलो आपण. पण लागलो आपण सोलापूर एक्सप्रेस हवेला. बीड हवेला गेल्यावर आपल्याला भेटायचं होतं या माणसाला, कारण की हा माणूस आपल्याला फास्ट ट्रॅकचं काम करून देणार होता. अर्ध्या तासाच्या प्रोसेस नंतर आम्ही निघालो. मस्तपैकी निसर्गमय वातावरण होतं आणि त्याच्यात भर पडत होती या पवनचक्कींची. सकाळी काही खाल्लेलं नव्हतं म्हणून थांबलो हॉटेलला आणि खाल्ली वेळ आणि निघालो पुढे. तब्बल 4 तासानंतर आपण पोहोचलो तुळजापुरात. मग फ्रेश झालो आणि निघालो मंदिराकडे. पूजेचं साहित्य घेऊन आम्ही आलो मुख्य प्रवेशद्वाराजवळ. दर्शनाला आलो आणि इथं कोणी फोटो काढला नाही असं होऊ शकत नाही. मुख्य प्रवेशद्वारातून घेतली एंट्री आणि गेलो आम्ही खाली. तिथे आम्हाला लागलं प्राचीन असं एक इच्छापूर्ती गणपती मंदिर. घेतले दर्शन, निघालो पुढे. आलो आपण खाली भवानी मातेच्या मंदिराजवळ. घेतले दर्शन आणि लागलो लाईनी. देवीच्या गाभाऱ्यात काय फोन अलाउड नव्हता म्हणून आपण काय व्हिडिओ बरीचशी गर्दी होती. मग त्यानंतर आलो आम्ही दर्शन घेऊन बाहेर. मग आलो मग चिंतामणी दगडाकडे आणि या दगडाचं असं वैशिष्ट्य आहे, दोघे हात आपल्या ठेव. जर आपली इच्छा पूर्ण होणार असेल तर डावीकडे फिरतो, जर का नाही होणार असेल तर उजवीकडे फिरेल. कसा वाटला तुळजापूर ब्लॉग?